महाराष्ट्रामध्ये निसर्गाने थैमान घातलेलं आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांची दैना झालेली आहे. उभी पिकं वाहून जाताना बघितलेली आहे. गोठ्यातली गुरं मरून पडलेली आहेत. लोकांचा आक्रोश बघतो. गोठ्यात गेल्यावर 10-10 आणि 15-15 गुरं मरून मेलेली बघताना जे आकांत जे शेतकरी करतायत, ज्यांनी एवढ्या वर्ष वाढवलेलं आहे. माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की शेतकऱ्यांना जराही विचार न करता तात्काळ मदत करावी. गरजू शेतकऱ्यांपर्यंत तुमची मदत पोहोचावी. महाराष्ट्राकडे प्रचंड मोठा पैसा आहे. विचार करू, बघू, पाहणी करू, माणसं नेमले, समिती नेमले असं करायची गरज नाही. कारण का, तुमच्या आमदारांचे भत्ते वाढवताना मात्र तुम्ही कुठल्याही प्रकारची समिती न नेमता तात्काळ विधिमंडळामध्ये मंजूर होतं. मग शेतकऱ्यांसाठी हा दुजाभाव दाखवू नये. कारण आज शेतकरी खरोखरच नाडलेला आहे, पिडलेला आहे. आणि शेतकऱ्याला काय मोठं नाही पाहिजे. तुमचं म्हणणं काय, महाराष्ट्र हा प्रगतिशील आहे, महाराष्ट्राचा GDP प्रचंड मोठा आहे, हा भारतामध्ये सर्वात अग्रेसर राज्य आहे, सर्वात जास्त पैसा महाराष्ट्राने गोळा केलेला आहे. बरोबर, माझाही विश्वास आहे. कारण ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःवर खर्च करता ते बघून मला लगेच विश्वास बसतोय की महाराष्ट्राकडे प्रचंड पैसा आहे. महाराष्ट्राकडे प्रचंड पैसा आहे म्हणून तर तुम्ही तुमच्या बेडसाठी 40 लाख रुपये खर्च केले. सामान्य माणूस आहे, आपला श्रीमंतातला श्रीमंत माणूससुद्धा स्वतःच्या बेडसाठी जास्तीत जास्त 10,000, 15,000 किंवा 20,000 खर्च करतो. पण तुम्ही मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या साध्या बेडसाठी 40 लाख रुपयाचा खर्च होतोय. बाप रे बाप. जर तुम्ही स्वतःच्या बेडसाठी 40 लाखाचा खर्च करत असाल तर माझ्या या शेतकरी बांधवासाठी मात्र खर्च करायला हात आखडता घेणार नाहीत. ही तुमच्याकडनं विनंती आहे.